know that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than anyone I know. Yeah, you know I need space, a little time for my. पहाटेचे 5:30 होत आहेत. आज आम्ही तिघंही अगदी 5 वाजता उठलेलो आहे. म्हणजे हे दोघं लवकर उठले, पण मला मात्र 5 वाजल्यापासून उठून बाहेर येण्यासाठी बेडरूममधून 5:30 झालेले आहेत. Darling, we have been to hell. तो अमकानं नेहमी आनंदात असतो, अगदी मजेत असतो किंवा ती असते, असं आपण म्हणतो किंवा असं आपण ऐकतो इतरांकडून. आणि याचं कारण आपल्यापेक्षा त्या आनंदी राहणाऱ्याची परिस्थिती चांगली असते किंवा त्याच्या आयुष्यात अधिक आनंद असतो हे नसतं. आनंदी राहणं हे त्यानं सवयीचं करून ठेवलेलं असतं, एवढंच. सकारात्मक वृत्ती जर का असेल ना, तर चुंबकासारखा आनंद ओढून घेता येतो. म्हणजे हे बघा, मी तुम्हाला सांगते की एखादा जातीचा पिणारा असतो, म्हणजे दारू पिणारा. त्याला जसं पिण्यासाठी फक्त बहाणे हवे असतात, तसंच आनंदी वृत्ती असलेल्यांना फक्त आनंदाचे बहाणे हवे असतात. आनंदाचे असंख्य असे बहाणे आपल्या आजूबाजूला अगदी मौजूदच असतात. फक्त आपल्याला ते शोधता यायला हवे, ते घेता यायला हवे. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घेता यायला हवं. उलट वाईट वाटणं हेच अगदी दुर्मिळ आणि अपवादाचं करून ठेवायला हवं. बघा ना, आपला आनंद हा स्वभाव व्हायला हवा. Yeah, I know exactly how you bottle. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी ही जी काही आपण धडपड चालवली आहे ती कशासाठी हो? आनंदासाठीच तर ना. पण आपल्याला तो आनंद घ्यायलाच वेळ नसतो आणि हेच खूप जणांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात आणि आनंदासाठीची फक्त काही मोजकी कारणं. खरं हे अगदी उलटं व्हायला हवं. काय वाटतं तुम्हाला? तर हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. All the fuck ups, breakups, bumps in the road. जनी कुठे गेलात सकाळी सकाळी? बाप्पा, आंघोळ झाली आहे माझी, तुझी पूजा करते मी आत्ता. तुम्हाला लेट जायचंय का आज? पाणी घातलं? गुड. हा मनी प्लांट बघा ना किती सुंदर यायला लागलाय आता. म्हणजे याला पाणी कमी पडत होतं, मी दुर्लक्ष करत होते याच्याकडे. रोज पाणी घातलं नाही या मग आतल्या पण सगळ्या पाम ट्रीजना, सॉरी मनी प्लांटला हे घालायला पाहिजे, पाणी घालावं लागलं है ना? त्याला पण काय सुंदर हवा सुटली आहे. लाईट्स कशाला सगळ्या लावून ठेवलेत? बंद करायच्या ना. स्टँड शोधतीये मी, कुठे? तुम्ही काय करताय? मी सारे काढतो. एक काम झालं की लगेच दुसरं काम काय? काम करत राहील. नाहीतर बायको साईड ठेवत नाही काय? या अशा गप्पा मारत एकमेकांच्या सोबत चहाची ही छोटीशी पार्टी करण्यामध्ये सुद्धा किती मोठा आनंद असतो, हो की नाही? तर अहो, आज लेट ऑफिसला जाणार आहेत म्हणूनच निवांत सारं काही सुरू आहे. तर चला, अगारोचा हा जो काही 400 वॅट्सचा ब्लेंडर मला रिसीव झाला आहे. ग्राइंडर, ब्लेंडर सगळं काही आहे यामध्ये. तर याचीच तुम्हाला मी थोडक्यात माहिती देते. आणि बरं का, माझ्याकडे ज्या कलरमध्ये ब्लेंडर आहे त्याच कलरमध्ये हा अगदी रिसीव झाला आहे. आणि हो, याला एक भांडं एक्स्ट्रा आहे, म्हणजे 3 भांडी दिलेली आहेत. अगारोचा 400 वॅटचा रिगल पर्सनल ब्लेंडर आहे हा. आणि याच्यासोबत जे काही हे मला जार मिळालेत ना, त्यामध्ये एक आहे 700 mlचा, एक आहे 500 mlचा आणि एक आहे 300 mlचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 लीफचं क्रॉस ब्लेड आहे याला एक, आणि एक दुसरं जे आहे ते 2 लीफचं आहे फ्लॅट, म्हणजे एक ब्लेंडर आणि एक ग्राइंडर. तर याच्यासोबत एक असं हे वॉरंटी कार्डही आहे आणि ज्यामध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे की कशा कशा पद्धतीनं तुम्ही यूज करू शकता. हे बघा, ग्राइंड अँड ब्लेंड प्रॉपर लिहिलेलं आहे, त्यामुळे वापरताना काहीही कन्फ्युजन होणार नाही. प्रीमियम क्वालिटीचा जार, स्टेनलेस स्टील ब्लेड आणि 100% कॉपरची मोटर आहे.
समजा आपल्याला एखादी स्मूदी करून प्यायची आहे किंवा एखादा ज्यूस प्रोटीन बनवायचं असेल तर प्रोटीन शेकसुद्धा आहे. याने आपण छानपैकी यामध्ये बनवायचंही आणि इतर कोणतंही भांडं खराब न करता यानेच प्यायचीसुद्धा सोय आहे. आणि जर का प्यायचं नसेल लगेच तर स्टोअर करून ठेवण्यासाठीचं हे झाकणसुद्धा आहे, जे लावून आपण प्रॉपर फ्रीजमध्ये ठेवूही शकतो. बरं चला, आता मी याच्यामध्ये आज नाचणीचे डोसे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदाच नाचणी ग्राइंड करून घेणार आहे. म्हणजेच आपल्याला याची कपॅसिटी कळेल, मोटारची पॉवर कळेल की खरंच हा ब्लेंडर युजफुल आहे का. तर हे बघा, अगदीच छान व्यवस्थित नाचणी बारीक झाली, जशी मला हवी असते डोसे बनवण्यासाठी. आणि डोसे बनवण्यासाठी अगदी बारीकच दळायची असते, तर प्रॉपर दळून झाली. अजून एक की हे जेव्हा आपण ब्लेंडर हा पर्सनल यूजसाठीचा ब्लेंडर आहे तो वापरतो ना, तेव्हा 30 सेकंद कंटिन्यू सुरू ठेवायचा, त्यानंतर बंद करायचा आणि पुन्हा थोड्या वेळाने चालू करायचा. तर मी पहिल्यांदा ग्राइंड करून घेतला. आता मी ब्लेंडचं ब्लेड यूज करणार आहे. मी जसं नेहमी नाचणीचे डोसे बनवताना त्यामध्ये रवा, दही आणि पाणी मिक्स करते आणि ब्लेंड करते, त्याच पद्धतीनं मी ब्लेंड करून पाहिलं तर अगदी व्यवस्थित ब्लेंड होते. जर का तुम्हाला अगदी बजेट फ्रेंडली कोणता ब्लेंडर हवा असेल तर तुम्ही नक्कीच या अगारो रिगल ब्लेंडरचा विचार करू शकता. बेस्ट आहे. आणि आता तुम्ही रोज माझ्या व्लॉगमध्ये मी हा ब्लेंडर वापरताना नक्कीच पाहाल. You know that I lie when I say that I'm fine, 'cause you know अहो आज ऑफिसला न जाता एका ट्रेनिंगसाठी निघालेत ऑफिसकडूनच. तर तिथे नाश्ता असणार आहे बरं का. तरीसुद्धा माझ्या हातचा डोसा खायचाच आहे. आणि म्हटलं ठीक आहे चला खाऊन जा, पण तिथे गेल्यानंतर काय खाणार ना, जर का तुम्ही घरून एवढं पोट भरून खाऊन गेलात तर. you know me better than anyone I know. Darling, we have been to hell and back. काय आज एकदम व्हाईट 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 व्हाईट. पंखा, खिडकी, गॅस कसा चालणार? हं? 2 नंबर झालाय आज. का? द्या मग. खरंच 2 नंबर झालं? भाजला गेला नाहीये का? काय हवा येते ना मस्त. सध्याचा माझा फेवरेट हेअर कलर कोणता? तर इंडस व्हॅलीचा तर आहेच, तोही मी वापरतेच. पण गेल्या 3 महिन्यापासून मी तो वापरलेला नाही. म्हणजे जेव्हापासून हा मी निलिनीचा वापरते. तर सेशा आयुर्वेदा निलिनी हेअर कलर बर्गंडी शेड मी यूज करते. आता हे इथं पुन्हा सांगण्याचं रिझन की मला शॉर्ट व्हिडिओजला बऱ्याच जणांनी विचारलं गेलं. कदाचित शॉर्ट व्हिडिओ नवीन लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याचमुळं मला कॉमेंट येतात. तर आता हे मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकते, पण लॉंग व्हिडिओच्या माझ्या व्ह्यूवर्सना माहिती आहे की मी हा कलर यूज करते आणि 1.5 महिन्यातून एकदा मी अप्लाय करते. इंडस व्हॅलीचा हेअर कलरसुद्धा काही वाईट नाही आहे. तो हेअर कलरसुद्धा खरंच खूप चांगला आहे. तोही मी वापरणार आहे हा संपल्यानंतर, कारण तेही पॅकेट अजून शिल्लक आहे. हे पॅकेट 399 रुपयाला मिळतं एक. आणि 4 यामध्ये असे पॅकेट्स येतात छोटे छोटे. हे बघा, हा बॉक्स पूर्ण 350 रुपयाला येतो. 399ला लिहिले त्याच्यावरती, पण आय थिंक 350 रुपयाला काहीतरी मिळतो. आणि त्यामध्ये हे असे 4 पॅकेट असतात. एका वेळेला हे एकच लावते मी, कारण मी पूर्ण केसांना हेअर कलर करत नाही, मी फक्त टचअप करते. तर हे बघा, अगदी मी दाखवते तुम्हाला, मेहंदीसारखा दिसणारा हा कलर आहे. म्हणजे प्रॉपर मेहंदीच वाटते. आणि शार्क टँकमध्ये याचा ओनर आला होता. तो शार्क टँकवाला हेअर कलर आहे. हे बघा, पूर्णपणे आयुर्वेदिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण पूर्णपणे आयुर्वेदिक मेहंदीचा हेअर कलर कसा काय असा येऊ शकतो हे आपल्यालाही थोडंसं फार कळायला हवं. त्यामुळे आपण समजून घेऊया की थोडंफार तरी काहीतरी केमिकल लोचा यामध्येही असणार आहे. मला फक्त हेअर कलर करायला लागतो या पॅचसाठी. हे बघा, म्हणजे जस्ट सुरुवात म्हणू शकता तुम्ही. तरी मी गेल्या 2-3 वर्षापासून हेअर कलर करते. हे बघा, तर 2-3 वर्षातला माझा अनुभव असा आहे की मला इंडस व्हॅलीचा आणि हा निलिनीचा हे 2 हेअर कलर आवडले. यामध्ये फक्त आणि फक्त पाणी टाकायचं आहे.
बाकी काहीच नाही, फक्त पाणी. Baby, we got up, yeah, look at us now. After all, आहो म्हणत होते मी लवकर आलोय तर मी तुला लावून देतो हेअर कलर, पण नाही, मला आहोंवर विश्वास नाही, माझं मलाच लावायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी अगदी समोर फक्त टचअप करते मुळांना. पाठीमागे मी बिलकुल आजपर्यंत कधीच हेअर कलर लावलेला नाही. सेशा आयुर्वेदाच्या कंपनीचा मालक तर बोलतोय की हा कम्प्लीट आयुर्वेदिक आहे, केमिकल फ्री आहे. पण जाऊ द्या, काही जण बोलत आहेत की नाही, यामध्ये PPTचं प्रमाण आहे 3%. तर आता हा खरं तर वादातच आहे विषय, की हा हेअर कलर कसा आहे, प्युअर आहे की केमिकल मिक्स आहे यामध्ये. you don't have to be stubborn, so goddamn proud. I know you better than anyone you know. 1 तास हा ठेवायचा असतो. मी जवळपास 1.5 तास ठेवते. छान असा वेळ होता आणि खूप सुंदर अशी हवा सुटलेली होती. म्हणून दोघांनी बसून मस्त गॅलरीत गप्पा मारल्या. सुकल्यानंतर सुद्धा हा कलर असा मेहंदीसारखा दिसतोय. तर जवळपास 1 तास हा कलर ठेवायचा असतो. मी 1.25 तास होत आला ठेवलाय. चला आता मी हेअर वॉश करते, बघूया की कसा कसा आलाय कलर. आजही दाखवते आणि उद्याच्या ब्लॉगमध्येही दाखवेन. चला एक हेल्दी ड्रिंक बनवूया. आवळ्याचं ज्यूस आहे, बट मी त्यामध्ये ना यावेळेला थोडं इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. बरंच काही काही ॲड केलं आहे, जसं की ओली हळद घेतली आहे, पुदिना घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, अद्रक घेतलं आहे, थोडीशी मेथी आणि थोडीशी काळी मिरीसुद्धा घेतलेली आहे. आता हे मी 3 सेक्शनमध्ये ब्लेंड करणार आहे अगारोच्याच या नवीन आपल्या ब्लेंडरला, आणि छान याचे क्यूब बनवून ठेवणार आहे. म्हणजे प्रीतीसाठी, माझ्यासाठी आणि आहोंच्यासाठी, तिघांच्यासाठी सुद्धा. ॲक्च्युली प्रीतीश हे असलं प्यायला नखरे करतो, पण बेसिकली त्याच्यासाठीच हे मी बनवते आहे. कारण तो बिलकुल अभ्यासाच्या या कंडिशनमध्ये ना स्वतःची काळजी घेत नाही आहे, आणि म्हणूनच हे सारं काही त्याच्यासाठी सुरू आहे. खरं तर मी जे काही ओझेवाचं कोलेजन घेते ना, त्यामध्ये वेगळं काही नाही आहे हो. आवळा वगैरे असेच सारे इन्ग्रेडियंट आहेत. तर आपण घरी करायचा कंटाळा करतो. जर का तुम्ही घरी हे करून पीत असाल, याचे क्यूब बनवून ठेवत असाल आणि रोज सकाळी कोमट पाण्यातून ते पीत असाल, तर वेगळी कोणतीही कोलेजन पावडर वगैरे घेण्याची गरज नाही आहे. तर हे बघा किती छान हा ब्लेंडर काम करतोय. अगदी पॉवरफुल आहे. म्हणजे मी सगळं काही करून पाहते आज. ग्राइंडिंग, ब्लेंडिंग व्यवस्थित होतं आहे सगळं काही. आणि अशा पद्धतीनं आता या साच्यामध्ये मी हे सगळं काही घालणार आहे आणि ठेवून देणार. म्हणजे उद्यापासून ॲटलिस्ट 15 दिवस तरी टेन्शन नाही आहे. It's you and I. अगारोच्या या ब्लेंडरची एक खासियत, याची ही झाकणं आहेत ना, ही क्लीन करणं बघा किती छान, किती सोपं आहे. हे असं प्रॉपर सगळं काही निघतं आणि मग याला आपण हवं तसं क्लीन करून पुन्हा ते अटॅच करू शकतो. हे मात्र मला फार आवडलं हां यांचं, की माझ्याकडे एवढा महागडा ब्लेंडर आहे, पण त्याच्या झाकणांना ही सिस्टम नाही आहे. चला आता हे सारं काही क्लीन करते. ओली हळद मी यूज केली आहे, त्यामुळं हे थोडंसं जिद्दी आहे. मला असं वाटत होतं हे निघतंय की नाही, पण छान सगळं काही निघालेलं आहे. आणि आता हेअर कलर बघूया आपण कसा आहे. म्हणजे मी केस धुतले होते आणि त्यानंतर हे सगळं काही बनवलं, कारण केस सोडले की तुम्हाला माहिती आहे की काही सुचत नाही आपल्याला. आणि आत्ता झोपण्या अगोदर आता हे सुकवूनच मला झोपावं लागेल. तर बघू शकता की हेअर कलर कसा अगदी छान येतो बरं का कलर. म्हणजे ना बर्गंडी कलर मला मुळातच आवडतो. चला आता 1.5 महिना काही टेन्शन नाही. याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.